नमस्कार मित्रांनो, महाडीबीटी स्कॉलरशिप जे विद्यार्थी नवीन ॲडमिशन घेतात, जसे की 10वी नंतर 11वी मध्ये 12वी मध्ये प्रत्येक वर्षाला त्यांना स्कॉलरशिपचा महाडीबीटी स्कॉलरशिप फॉर्म भरावा लागतो। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिटेलमध्ये एकदम सोप्या पद्धतीमध्ये आपला स्कॉलरशिप फॉर्म कसा भरू शकतो, हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला तर कोणताही व्हिडिओ तुम्हाला परत पाहायची गरज नाही। ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या मोबाईलच्या द्वारे सुद्धा आपण आपला स्कॉलरशिपचा फॉर्म भरू शकतो। तुम्ही 10वी मधून 11वी मध्ये गेला असेल किंवा 11वी मधून 12वी मध्ये गेला असेल किंवा तुम्ही टेक्निकल कोणत्या कोर्सेससाठी ॲडमिशन घेतले असेल, इंजिनिअरिंग कोर्सेससाठी ॲडमिशन घेतले असेल, ITI वगैरेसाठी ॲडमिशन घेतले असेल, सर्व प्रकारच्या ॲडमिशनसाठी स्कॉलरशिपचे फॉर्म कसे भरले जातात, महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी ह्या साईटवरून स्कॉलरशिपचे फॉर्म कसे भरले जातात या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती घेणार आहे। व्हिडिओ सर्वांना शेअर करा, आपल्या फॅमिलीमध्ये मित्रपरिवारामध्ये व्हिडिओ नक्की शेअर करा आणि स्टेप बाय स्टेप प्रोसेस पाहणार आहे। व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपली सर्व प्रॉब्लेम या व्हिडिओमध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही, आपल्याला फॉर्म भरताना ही महत्त्वपूर्ण काळजी आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर व्हिडिओ चालू करण्या अगोदर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, त्याबरोबर बेल आयकॉनवर क्लिक पण करा जेव्हा आमच्या चॅनलवर नवीन व्हिडिओ अपलोड होतो। जर तुम्ही चॅनल सबस्क्राइब केलं असेल, बेल आयकॉन क्लिक केलं नसेल तर चॅनलवर व्हिडिओ अपलोड झाला समजत नाही। आपल्या चॅनलवर रोज नवीन व्हिडिओ अपलोड होत राहतात। आपले CS सेंटर आपले सरकार केंद्र असल्यामुळे आपल्या ज्या काही नवीन व्हिडिओ येत असतात सर्वप्रथम आपल्या चॅनलवर त्याचे व्हिडिओ अपलोड होत राहतात। चला व्हिडिओला सुरू करूया। तर आपल्या दिसतच असेल की आपण एक महाडीबीटी साईट ओपन करून ठेवलेलं आहे। तर यामध्ये आपल्याला जर पहिल्यांदा आला असेल तर या ठिकाणी न्यू ॲप्लिकंट रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आपल्याला। तर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर रजिस्ट्रेशनचे पेज ओपन करू। लक्षात घ्या, रजिस्ट्रेशन जर तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर रजिस्ट्रेशनचे पेज आपल्याला ओपन करायचं आहे। जर तुम्ही पहिला फॉर्म भरला असेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन डबल करायची गरज नाही, डबल रजिस्ट्रेशन पण होत नाही। तर रजिस्ट्रेशन एकदम सोपं आहे। या ठिकाणी बघा, ठीक आहे, इथे तुमचा ॲप्लिकंट नंबर, तुमचा आधारवर जे नाव असेल ते इथे टाकायचं आहे, एक युजर नेम तयार करायचा आहे, एक पासवर्ड तयार करा, सबमिट पासवर्ड, आणि या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकून जे OTP असेल ते व्हेरीफाय करून घ्यायचं, कॅप्चा टाकायचं, रजिस्ट्रेशन करून घ्यायचं। एकदम सोपी प्रोसेस आहे। जर केलं नसेल तर रजिस्ट्रेशन केलेलं आहे, आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यामुळे आपल्याला डायरेक्ट लॉग इन करून पूर्ण फॉर्म कसा भरायचा ते आपण पुढे प्रोसेस पाहणारच आहोत। तर या ठिकाणी आपण लॉग इन करून घेत आहे। तर या ठिकाणी ID टाकलेला आहे आपण, जो ID आपण तयार केला होता, आणि आपण कॅप्चा टाकत आहोत आणि लॉग इन करून तुम्हाला रजिस्ट्रेशनची प्रोसेस कशी करायची ते दाखवत आहोत पुढे। तर लॉग इन केल्यानंतर आपल्या पुढे अशा प्रकारचं एक पेज ओपन होत आहे। तर या पेजवर आल्यानंतर या ठिकाणी बघा 100% प्रोफाईल कंप्लीट असणं खूप महत्त्वाचं आहे। आपण जर लॉग इन केल्यानंतर आपल्याला स्टेप बाय स्टेप 100% प्रोफाईल कंप्लीट कसं करायचं ते पण मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर प्रोफाईल ऑप्शनवर क्लिक करूया। प्रोफाईल ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय काय माहिती भरायचं आहे ते पण महत्त्वपूर्ण माहिती आहे, ती पण तुम्ही व्यवस्थित पहा। हा व्हिडिओ व्यवस्थित पहा, तुम्ही स्वतःचा फॉर्म स्वतः पण भरू शकता, कुठेही सेंटरला जाण्याची गरज नाही। तर आधारवरून आपली सर्व डिटेल घेतलेलीच असते, आपले नाव घेतलेले असते, आपला मोबाईल नंबर या ठिकाणी असतो, आपले एज या ठिकाणी असतं, जेंडर या ठिकाणी असतं। त्यानंतर आपल्याला 10वीचे सर्टिफिकेट, जे 10वीचे सर्टिफिकेट SSC सर्टिफिकेट जे नाव आहे ते या ठिकाणी फिल करून घ्यायचंय, टाकून घ्यायचंय। त्यात मोबाईल नंबर आपल्याला पुन्हा एकदा टाकून घ्यायचा आहे। अनमॅरिड, मॅरिड वगैरे या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। रिलीजन आपल्याला जे आहे ते या रिलीजन मध्ये आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे, जे रिलीजन आपलं असेल ते इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आपल्याला। त्याचप्रमाणे कॅटेगरीमध्ये आपली कोणती कॅटेगरी येते ती कॅटेगरी पण आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यावी लागणार आहे। त्याप्रकारे कास्ट कोणती येते, कास्ट सर्टिफिकेट आहे का नाही, कास्ट मध्ये जर तुम्ही ऍडमिशन घेत असाल तर 100% तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे। तर मग येस, कास्ट सर्टिफिकेट असेल तर येस वर क्लिक करा। या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करावे लागणार आहे। तर या ठिकाणी बारकोड, तुमचं कास्ट सर्टिफिकेट जुन्यातील असेल तर बारकोडवर नो बारकोड असं क्लिक करा, नवीन मधील असेल जरी नो केलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही। तर नो वर शक्यतो क्लिक करा। त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट नंबर, त्यानंतर एक मिनिट, कास्ट सर्टिफिकेट नंबर या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे।
तर या ठिकाणी पहा कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे, कोणत्या स्टेटमध्ये आपण कास्ट सर्टिफिकेट इश्यू स्टेट टाकायचे, कोणत्या स्टेटमध्ये इश्यू केलं टाकायचे, कास्ट सर्टिफिकेट जे नाव आपलं असेल ते नाव आपल्याला या ठिकाणी सेम नाव आपल्या ठिकाणी टाकून घेणे गरजेचं आहे। तर खाली पाहूयात आपण, खाली इश्यू अथॉराइज कोणी आपलं कास्ट सर्टिफिकेट कोणी अथॉराइज केले त्या कास्ट सर्टिफिकेटवर सर्व डिटेल असते ते आपण इथं टाकून घ्यायचं। तर ते टाकल्यानंतर आपल्याला इथं आपलं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे। लक्षात घ्या 15 KB ते 250 KB पर्यंत आपल्याला इथं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करू शकता। PDF JPG मध्ये आपण PDF JPG साईजमध्ये फाईल साईजमध्ये या ठिकाणी आपण अपलोड करू शकता। अपलोड केल्यानंतर खाली आपल्याला पाहायला भेटेल डेट, या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेटवर डेट असते ते या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आपल्याला इन्कम डिटेल, इन्कम डिटेलमध्ये आपलं जे वार्षिक इन्कम असेल ते इन्कम सर्टिफिकेटवर जे वार्षिक इन्कम असेल ते इन्कम आपल्याला या कॉलममध्ये टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट आहे का नाही येसवर क्लिक करायचं आहे। इन्कम सर्टिफिकेट बारकोडवाले आहे का, तर शक्यतो नोवरच क्लिक करा। इन्कम सर्टिफिकेट या नंबर ठिकाणी टाकून घ्या। कोणी अथॉराइज केलं, तहसीलदार, वाईस तहसीलदार, या ठिकाणी कोणता ऑप्शन येत आहे तुमच्या सर्टिफिकेटवर ते या ठिकाणी टाकून घ्या। त्याचप्रमाणे इन्कम सर्टिफिकेट आपण या ठिकाणी अपलोड करून घेऊयात। तर आपण हे डॉक्युमेंट सर्व अपलोड केले, पण आपण या ठिकाणी अपलोड करायचे आहेत। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर इन्कम सर्टिफिकेटचा ऑप्शन आपल्याला फाईलमध्ये चूज करायचं आहे। जिथे आपण इन्कम सर्टिफिकेट ठेवला आहे तिथून या ठिकाणी सिलेक्ट करून अपलोड करायचं आहे। इश्यू कधी झाले ती डेट या ठिकाणी टाकून घ्यायची आहे। डोमिसाइल सर्टिफिकेट, त्यानंतर आपल्याला डोमिसाइल सर्टिफिकेटची डिटेल द्यावी लागेल। ते डोमिसाइल सर्टिफिकेट आहे का येस वर क्लिक करायचं आहे। त्यानंतर काय करायचं आपल्याला डोमिसाइल सर्टिफिकेट बारकोड आहे का, डोमिसाइल ऑफ महाराष्ट्र करणं, तुम्ही महाराष्ट्राचा रहिवासी आहे, सॉरी पहिल्या नंबर महाराष्ट्राचा रहिवासी आहे का येस करायचं आहे। डोमिसाइल सर्टिफिकेट आहे का येस करायचं आहे। तर डोमिसाइल सर्टिफिकेट कोणाचं आहे या ठिकाणी फादर, ब्रदर, सिस्टर, तर सेल्फ आपल्याकडे स्वतःच असेल तर सेल्फ वर क्लिक करायचं आहे। त्यानंतर बारकोडचा आहे का, तर या ठिकाणी नो क्लिक करायचं आहे। सर्टिफिकेट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे, सर्टिफिकेट वरील नाव टाकायचं आहे, अथॉराइज कोणी अथॉराइज केलं या ठिकाणी टाकायचं आहे। सर्टिफिकेट अपलोड करायचे, डेट टाकायची, इश्यू झालेले, पुढे आपली प्रोसेस पर्सनल एलिजिबिलिटी। तर यामध्ये पाहून घेऊ शकता तुम्ही सॅलरी आहे का, यू आर सॅलरी तर नो येणार आहे, आपलं डिसेबल आहेत का ते पण नो येणार आहे। या खाली आपल्याला बँकेचे डिटेल टाकायचे आहे। सर्व ओके झाल्यानंतर आपण खाली नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे। सेव्ह अँड नेक्स्ट वर आपण क्लिक करून घेऊ शकतो। तर आपला हे पेज झाले, त्यानंतर सेकंड पेज वर आपल्याला यायचं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ थोडासा स्लो जरी असला तरी व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत। तर सेकंड पेज ऍड्रेस डिटेल, सेकंड पेजवर आपल्या ऍड्रेस डिटेल भरावायचे आहे। तर ऍड्रेस डिटेल पहा, या ठिकाणी ऍड्रेस डिटेल आपण सर्व ऍड्रेस आपला जो आधार कार्डवर आहे तो ऍड्रेस या ठिकाणी व्यवस्थित भरायचा आहे। विलेज वगैरे टाकायचे आपल्याला। ऍड्रेस ऑफ जर आपला राहण्याचा करस्पॉन्डंट ऍड्रेस आणि आधारवर ऍड्रेस सेम असेल तर इथं येस करून टाकायचं आहे, काहीच प्रॉब्लेम येत नाही। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे। सोपं पेज आहे, या ठिकाणी जास्त काही भरायचं नाही आपल्याला, फक्त ऍड्रेस भरायचा आहे। अदर इन्फॉर्मेशन मध्ये काय भरायचं आहे लक्षात घ्या, आपले आई वडील आहेत का नाही, तर आई वडील असतील तर येस करा, नसतील तर नो करा, असतील तर त्यांचे नाव लिहा, त्यांचा व्यवसाय लिहा, सॅलरी असेल तर येस करा, नसेल तर नो करा। मदर आहे का येस करा, मदरचं नाव लिहा, काय करते काम वगैरे त्या ठिकाणी टाकून घ्यायचंय। सॅलरी आहे का, हाऊस वाईफ असतील तर नो करा, आपण नेक्स्ट मध्ये क्लिक करायचं। सोपं माहिती आहे, मोबाईल वरून भरू शकता, काही प्रॉब्लेम येत नाही। काही टाइमला सर्व्हरचे पण इश्यू असतात, त्याबद्दल पण आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड आहेत। तर कोर्स डिटेल, जो तुमचा चालू कोर्स आहे तो या ठिकाणी, तर करंट कोर्समध्ये लक्षात ठेवा, करंट कोर्समध्ये आपले चालू ॲडमिशन या ठिकाणी आपल्याला जे ॲडमिशन आहे चालू ते डिटेल या ठिकाणी भरायचे असतात। तर करंट कोर्समध्ये ॲडमिशन इयर 2024 येणार आहे। महाराष्ट्र, आपले डिस्ट्रिक्ट, आपलं तालुका, स्टेट वगैरे सिलेक्ट करायचे आहे, व्यवस्थित सिलेक्ट करायचे आहे। अजून तुम्ही 10वी नंतर ॲडमिशन घेत असाल तर या ठिकाणी FYC
GC म्हणजे 11वीसाठी ॲडमिशन घेतलेले आहे तुम्ही, त्यानंतर कोणत्या ह्याच्यामध्ये स्ट्रीममध्ये सायन्स आर्टमध्ये कशामध्ये ॲडमिशन घेतले ते पण या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे. त्यानंतर कॉलेज या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. 11वी कोर्स 11वीमध्ये सायन्समध्ये घेतले, आर्टमध्ये घेतले ते सिलेक्ट स्टुडंट तर फर्स्ट इयर या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे. आणि ॲडमिशन इयर, पासिंग इयर, बर्सिंग आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी बोनोफाईट वगैरे आपल्याला अपलोड करावे लागते, जे आपल्याला शाळेकडून बोनोफाईट आणावे लागते ते आपल्याला अपलोड करावे लागते या ठिकाणी. तर फी वगैरे काय असेल तुम्हाला जी कॉलेजमध्ये शाळेमध्ये फी टाकलेली सांगितले असेल ते आपण इथं भरावे लागेल. तर हे सर्व माहिती व्यवस्थित भरून आपल्याला सबमिट आणि नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आपली माहिती भरली आहे. तर माहिती भरल्यानंतर खाली आपल्याला पूर्ण इयरची डिटेल माहिती दाखवली जाते. 11वीची माहिती या ठिकाणी आपली जमा झालेली आहे. तर नेक्स्ट पेजवर आपल्याला काय पाहायला भेटेल ते पाहूया आपण. तर इथं झाले आपल्याला करंट कोर्स. तर पास्ट कोर्समध्ये आपल्याला 10वीची डिटेल या ठिकाणी टाकावी लागणार आहे. तर आपण ते पण पाहूयात. तर आपण खाली पाहूयात 10वीची डिटेल आपली या ठिकाणी ॲड झालेली, SSC डिटेल या ठिकाणी आपली ॲड झालेली आहे. तर कशा प्रकारे ॲड करायची, पहिल्यांदा इयर काय आपण करत आहे, पास्ट क्वालिफिकेशन काय आहे म्हणजे पाठीमागील क्वालिफिकेशन काय, SSC 12वी 11वी काय असेल ते पाठीमागचं क्वालिफिकेशन टाकायचं आहे. त्यानंतर आपण कशामध्ये घेतलं आहे ते टाकायचं आहे. कंप्लीट आहे का, कंप्लीटवरच येणार कारण की कंप्लीट झाल्यानंतर आपण याला करत आहोत. तर स्टेट सिलेक्ट करायचं आहे, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे, सब डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे म्हणजे आपला तालुका सिलेक्ट करायचा, कोर्स कोणता आहे कोर्सचं नाव सिलेक्ट करायचं आहे, कॉलेज नेम सिलेक्ट करायचं, कोर्स कोणता आहे ते सिलेक्ट करायचे, बोर्ड कोणता आहे ते सिलेक्ट करायचे, रेग्युलर आहे का म्हणजे अनरेग्युलर आहे ते सिलेक्ट करायचे, ॲडमिशन इयर, पासिंग इयर आणि रिझल्ट आपला असेल ते मार्क वगैरे किती अटेम्पमध्ये केले ते पण आपल्याला या ठिकाणी द्यावं लागणार आहे. त्यानंतर मार्कशीट आपली या ठिकाणी पाठीमागच्या वर्षाची मार्कशीट या ठिकाणी अपलोड करावी लागणार आहे. त्यानंतर आपला गॅप वगैरे असेल तर गॅप सर्टिफिकेट येस करा आणि सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करून टाका. तरी सर्व डिटेल ॲड झाल्यानंतर शेवटचा पॉईंट राहतो तो म्हणजे हॉस्टेल डिटेलचा. ज्यांनी कोणी हॉस्टेलला राहत असतील त्यांनी हॉस्टेल डिटेल येस हॉस्टेलमध्ये क्लिक करा. जे कोणी शाळेला किंवा आपल्या कॉलेजला आपण घरातून येऊन जाऊन करत असेल त्यांनी इथं डे स्कॉलरशिप, तर या हॉस्टेलला असेल तर हॉस्टेल आणि घरून येऊन जाऊन करत असेल डे स्कॉलरशिपवर क्लिक करा आणि सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आपलं प्रोफाईल 100% अशा प्रकारे 100% क्लिअर होणार आहे. 100% क्लिअर झाल्यानंतर आपण होममध्ये यायचं आहे. पहा होममध्ये आल्यानंतर आपल्याला स्कॉलरशिप 10वी 12वीसाठी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप, गव्हर्नमेंट पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप असते ते स्कॉलरशिपसाठी अप्लाय करायचं आहे. तर अप्लाय बटनवर क्लिक करूया. ओके, तर या ठिकाणी आपण भरलेले आहे. तर अप्लाय बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ऑप्शन भेटतो. त्यानंतर आपल्याला माय अप्लाय स्कीममध्ये क्लिक करायचं. तर या ठिकाणी स्कॉलरशिप भरलेले आहेत, मी आपल्याला स्टेटस दाखवतो. तर स्कॉलरशिप भरलेले अप्रुव्हलच्या वगैरे मग त्यामध्ये काही दाखवत नाहीत. अप्रुव्हल झालं तर अप्रुव्हलमध्ये दाखवण्यात येईल, रिझल्ट तर रिजेक्टमध्ये दाखवता येईल. आता अंडर सिक्युरिटीमध्ये कॉलेजमध्ये चेक होणार आपल्याला फॉर्म भरला आहे, कोणता फॉर्म भरला आहे फॉर्म पण दाखवतो तुम्हाला इथं. तर अशा प्रकारे आपल्याला एक फॉर्म तयार होतो. शेवटी त्याची फॉर्मची आपल्याला प्रिंट घ्यायची आहे. तर प्रिंट घेऊन आपल्या कॉलेजमध्ये सर्व डॉक्युमेंट्स सहित जमा करायचे. तर सिंपल व्हिडिओ एकदम सोप्या पद्धतीने मी माहिती सांगण्याचा आपल्याला प्रयत्न केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण ही सर्व माहिती आपल्या मोबाईलद्वारे पण भरू शकता. आधारला मोबाईल नंबर लिंक असणे महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तरच हा फॉर्म पूर्ण भरू शकता. पहिल्यांदा आधारला लिंक करा, बँक अकाउंट आधारचे लिंक पण करून घ्या. त्यानंतर तुमचे पेमेंट जे आहे ते डायरेक्ट DBT मार्फत स्कॉलरशिप नंतर भेटणार आहे. व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ फॉर्म भरताना तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल डॉक्युमेंट सर्व ओरिजिनल अपलोड करा. फॉर्म 100% अपलोड होत आहे. कोणत्या कोर्सेससाठी कोणती स्कॉलरशिप निवडायची हे जरी पाहिजे असेल तरी आपल्याला कॉमेंटमध्ये माहिती विचारा. आपण नक्की 100% माहिती देण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ सर्वांपर्यंत, सर्व विद्यार्थ्यांपर्यंत, सर्व पालकांपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलला 100% सबस्क्राईब करा. तर आज इथेच थांबूया. नवीन व्हिडिओमध्ये भेटूयाच आपण.